छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे, शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील अशी तिहेरी लढत रंगली आहे। आज संभाजीनगरमध्ये मतमोजणीची रंगीत तालीम करण्यात आली, याचा आढावा कृष्णा केंडेने घेतलाय, पाहूया। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण झाली आहे। हे अशा पद्धतीने टेबल लागले जातील आणि आपण जर पाहिलं तर 108 औरंगाबाद पश्चिम या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली जी मतमोजणी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि अशा पद्धतीचे 6 टेबल या ठिकाणी लावले जातील। इथे प्रत्येक ईव्हीएम मशीन या ठिकाणी असणार आहे आणि त्याची टॅली जर पाहिली तर असं प्रत्येक उमेदवाराचे 1 2 3 4 हे डमी नाव आहेत आणि त्यावरती समोर त्यांचं झालेलं हे मतदान अशा पद्धतीनं लिहिलं जाणार आहे आणि त्यानंतर यांचे 6 मतदारसंघाची टोटल करून या ठिकाणी पहिल्या फेरीत पुढे कोण, दुसऱ्या फेरीत पुढे कोण आणि अंतिमतः 27 फेऱ्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे नवे खासदार या ठिकाणी निवडले जातील आणि एकाच वेळी अशा 6 ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी 14 टेबलवरती ही सगळी मतमोजणी होणार आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। प्रशासन सर सज्ज आहे? बिलकुल 100% तयार आहे। आज रंगीत तालीमच्या माध्यमातून आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून कृती करून घेतोय, जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा। पहिली फेरी किती वाजेपर्यंत? सकाळी 8 वाजता आम्ही मतमोजणीला प्रारंभ करणार। गोपनीयतेची शपथ दिल्यानंतर आम्ही जे प्रयोग करून बघितला, आपल्याकडे 37 उमेदवार आहेत, एक नोटा 38 शिट्ट्या वाजणे, ते मत नोंदणी एजंटना दाखवणे, ही सगळी प्रक्रिया साधारणतः 15 ते 20 मिनिट घेऊ शकते। त्यामुळं सगळ्या शीट ERO कडे येतील, असेंब्लीची शीट आमच्याकडे येईल। 6 शीटचं टॅली केल्यानंतर आम्हाला डिक्लेअर करायला किमान 1 तास तरी लागू शकतो। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।